एक्सरसाइज 2.4चा पहिला क्वेश्चन सॉल्व करत असताना आपल्या चुका कुठे होतात आणि कशामुळे आपला एकदम सोपा क्वेश्चन चुकतो आज आपण बघू. सो पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे x² - 7x + 5 0. आपल्याला म्हटलं आहे की दिलेल्या इक्वेशनला जनरल फॉर्ममध्ये लिहा आणि राईट व्हॅल्यूज ऑफ ABC. तर सगळ्यात पहिले काय करायचं, जो दिलेला इक्वेशन आहे तो स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे की नाही चेक करायचं. स्टँडर्ड फॉर्मचा अर्थ पहिले x² ची टर्म पाहिजे आपली, मग त्याच्यानंतर x ची पाहिजे, मग कॉन्स्टंट पाहिजे. सो पहिले x² ची टर्म आहे, मग x आहे, मग कॉन्स्टंट आहे. ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. आता फक्त ABCच्या किमती लिहायच्या. A म्हणजे जो x² चा सोबत कोइफिशियंट असेल, नंबर असेल, तो A झाला. B म्हणजे जो x चा कोइफिशियंट आहे तो B झाला आणि लास्ट नंबर जो आहे तो C झाला. चूक काय होते पहा, x² चा कोइफिशियंट इथे काहीच नाही आहे, तर 1 आहे म्हणजे A ची व्हॅल्यू 1 झाली. इथे कॉमन मिस्टेक आहे. B ची व्हॅल्यू खूप मुलं फक्त 7 लिहितात. ॲक्च्युली B ची व्हॅल्यू काय पाहिजे होती आपली, -7 पाहिजे होती. मायनस इथे फार इम्पॉर्टंट आहे. आणि C ची व्हॅल्यू काय आली आपली, कॉन्स्टंट काय आहे 5. बस झालं, हा क्वेश्चन आपला एवढाच होता. सेकंड क्वेश्चन सगळ्यात पहिले स्टँडर्ड फॉर्म लिहायचा आहे. मग स्टँडर्ड फॉर्म कसा असणार, जो क्वेश्चन एमचा आहे तर AM² + BM + C = 0 या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो M² नंतर M पाहिजे, मग कॉन्स्टंट पाहिजे, राईट साईडला 0 पाहिजे. सो मी या दोन्ही संख्या इकडे आणतोय. हा बनला 2M² + 5M चा झाला -5M, -5 चा झाला +5 = 0. आता कम्पेअर केला, A च्या जागी इथे 2 आहे म्हणजे A ची व्हॅल्यू 2 मिळाली. B च्या जागी -5 आहे, हे लक्षात ठेवा. B ची व्हॅल्यू मायनसमध्ये आली आहे आणि C ची व्हॅल्यू 5 आहे. सो हा मिळाला आपल्याला AB आणि C च्या व्हॅल्यूज. ठीक आहे. चल आता आपण यातला लास्ट क्वेश्चन करतोय. सो आपल्याला दिलेला आहे y² = 7y. हा आपला थर्ड क्वेश्चन. काय करणार, सगळ्यात पहिले स्टँडर्ड फॉर्म काय आहे बरं आपला, स्टँडर्ड फॉर्म आहे AY² + BY + C = 0. सो y² नंतर y पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे, राईट साईडला 0 पाहिजे. सो मी ही टर्म आणली इकडे, y² + 7y चा -7y झाला = 0. सो y² आहे, y आहे, कॉन्स्टंटवाली टर्म आपल्या क्वेश्चनमध्ये त्यांनी दिली नाही आहे, तर आपण लिहायची. काय लिहायची, मग नॅचरली 0च लिहायची. सो ABCच्या व्हॅल्यू कम्पेअर करू. A काय आहे आपल्याकडे, काहीच नाही दिला होता. सो A झाला 1. B म्हणजे y चा कोइफिशियंट, तो किती आहे -7 आणि C म्हणजे कॉन्स्टंट किती आहे 0. तर आय होप तुम्हाला होणाऱ्या ज्या कॉमन मिस्टेक्स होत्या त्या लक्षात आल्या असतील. ह्या चुका आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. आपण पूर्ण 3 मार्क्स मिळवू शकतो.